बाईट कट टू कट नंतर पुढे वळूयात। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईवर झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्यात आपल्या शौर्यानं लढत वीर मरण पत्करलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या कन्येला अखेर राज्य शासनामध्ये सन्मानानं स्थान मिळालेलं आहे। शहीद प्रकाश मोरे यांच्या कन्या अनुष्का प्रकाश मोरे यांची अनुकंपा तत्वावरती राज्य प्रशासकीय सेवेमध्ये औषध निर्माता गट ब या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे। अनुष्का मोरे यांनी बी फार्मसी हे शिक्षण पूर्ण केलंय। अनुकंपा तत्वावरती शासकीय नोकरीसाठी त्या पात्र असताना औषध निर्माता गट ब हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येतं। या पदावरती अनुकंपा तत्वावरती थेट नियुक्ती देण्यासाठी नियमांचं बंधन होतं। मात्र शहीद कुटुंबियांना न्याय देण्यासाठी एमपीएससीनं त्यांच्या विशेष नियमांमध्ये शिथिलता दर्शवत अनुष्का मोरे यांना एक विशेष बाब म्हणून या पदावरती नियुक्ती देण्यास सहमती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शहीद कुटुंबियांना दिलासा मिळालेला आहे। अनुष्का मोरे यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई शहर इथे आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये खुल्या गटामधून करण्यात आलेली आहे। पांडुरंग मोरे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रतिकार करताना श्री प्रकाश पांडुरंग मोरे वैद्यकीय शिक्षण व या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता घेऊयात अगदी छोटासा एक ब्रेक। लगेच परत येतोय।